गेल्या महिन्यात दिग्दर्शक हनी त्रेहान यांचा सतलज हा सिनेमा बघितला आणि अस्वस्थतेने मन व्यापून घेतलं. या महिन्याभरात अशा अनेक गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या, अभ्यासल्या. या अस्वस्थतेची कारण मीमांसा केली, जिचा कळस झाला नुकताच आलेला क्रिस्तोफर नोलनचा द ओडिसी. 90च्या दशकातील पंजाबमध्ये खाकीच्या दडपशाहीवर आणि अनियंत्रित ताकदीवर भाष्य करणारा सतलज हा सिनेमा भारतातल्या थिएटर्समध्ये रिलीज होऊ शकला नाही. कारण काय? तर म्हणे व्यवस्थेची प्रतिमा मलिन होईल. आणि दुसरीकडे 3000 वर्षांपूर्वीच्या ग्रीक महाकाव्यावर आधारित नोलनचा द ओडिसी, जो सत्तेचा, विजयाचा आणि अहंकाराचा पट भव्य दिव्यपणे मांडतो. हे दोन्ही सिनेमे पूर्णपणे वेगळ्या काळातले आहेत, वेगवेगळ्या संस्कृतीतले आहेत. पण या प्रवासातून जात असताना लक्षात येतं, हे दोन्ही सिनेमे एकाच महाकाय, सर्वकालिक मानवी नियतीवर बोट ठेवतात. अनचेक्ड पॉवर ऑलवेज लीड्स टू डिस्ट्रक्शन. उत्तरदायित्व नसलेली अनियंत्रित ताकद नेहमी विनाशाकडे नेते. सत्ता, सैन्य, धर्म आणि कायदा, ताकद कोणतीही असो, जेव्हा तिला उत्तरदायित्वाची व्यसन नसते, तेव्हा ती ताकद केवळ इतरांचा संहार करत नाही, तर शेवटी स्वतःचाही खात्मा करते. क्रिस्तोफर नोलन जेव्हा एखादी कथा मांडतो, तेव्हा ती फक्त दृश्यांची भव्यता नसते, ती मानवी मनाची आणि तत्त्वज्ञानाची उकल असते. द ओडिसी हा सिनेमा इलियाडच्या आणि ट्रॉयच्या युद्धानंतरचा प्रवास दाखवतो. 10 वर्ष चाललेलं महाभयंकर युद्ध जिंकल्यानंतर ग्रीक सैन्याचा राजा अगामेम्नॉन आणि त्याचे सैनिक यांच्या मनात एक अथांग माज निर्माण झालेला असतो की आता आम्हाला रोखणारं जगात कोणीच नाही. त्या अनियंत्रित ताकदीच्या नशेत त्यांनी ट्रॉय शहराची हीन नासधूस केली. निष्पाप नागरिक, महिला, लहान मुले यांच्यावर अमानुष अत्याचार केले. अगदी मंदिरांची आणि मानवी मूल्यांची विटंबना केली. त्यांना वाटलं ते विजेते आहेत, पण मानवी मूल्यांची पायमल्ली करणाऱ्या ताकदीला नियती कधीच माफ करत नाही. कथेनुसार ग्रीक देवतांनी त्या सैन्याला शाप दिला. युद्ध जिंकणारा राजा अगामेम्नॉन जेव्हा आपल्या महालात परतला, तेव्हा त्याच्याच पत्नीने त्याची हत्या केली आणि युद्धाचा सर्वात महान नायक असलेला ओडिसियस स्वतःच्या मायदेशी इथाकाला पोहोचण्यासाठी पुढील 10 वर्ष समुद्रात अथांग आपत्तींशी लढत भटकत राहिला. ट्रॉय जिंकूनही ग्रीक राजांना शांतता मिळाली नाही, कारण क्रूरतेची आणि अमर्याद ताकदीची किंमत प्रत्येक युगात मोजावीच लागते. हे केवळ महाकाव्यात किंवा सिनेमात घडलं नाही, तर आपल्या वास्तववादी इतिहासानेही हीच शिकवण दिली आहे. याचं एक मोठं उदाहरण म्हणजे सम्राट अशोकांचं कलिंग युद्ध. कोणाचंही नियंत्रण नसलेल्या त्या अथांग सैन्याने कलिंगच्या युद्धात असंख्य लोकांच्या संहाराने नद्या रक्ताने लाल केल्या. पण त्या अनचेक्ड पॉवरने शेवटी काय दिलं? फक्त राख आणि पश्चाताप. त्या विनाशाने अशोकाला आतून तोडून टाकलं आणि शेवटी त्या संहाराचा बळी दिल्यावरच त्याला शांती आणि अहिंसेचा मार्ग सापडला. या सर्व मानवी मूल्यांच्या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण सतलज हा भारतीय सिनेमा पाहतो, तेव्हा आपल्याला हीच शोकांतिका पुन्हा दिसते. 80 आणि 90च्या दशकात पंजाबच्या भूमीत दहशतवादाचा नायनाट करण्याच्या नावाखाली सुरक्षा यंत्रणांना अशी अनचेक्ड पॉवर म्हणजेच अमर्याद शक्ती दिली गेली, जिथे खाकी वर्दीला कोणालाही उत्तर देण्याची किंवा कायदे पाळण्याची गरज उरली नाही. यातून जन्मले फेक एन्काउंटर्स. रातोरात घरातून उचलून गायब केले गेलेले हजारो निष्पाप तरुण आणि आपल्याच नागरिकांना शत्रू मानणारी एक क्रूर यंत्रणा. सतलज हा सिनेमा केवळ एका राजकीय कालखंडावर भाष्य करत नाही, तर तो उत्तरदायित्व नसलेल्या ताकदीने भरडलेल्या सामान्य माणसांच्या वेदना पडद्यावर आणतो. हा सिनेमा भारतातल्या थिएटर्समध्ये का रिलीज नाही होऊ शकला? कारण व्यवस्थेकडे स्वतःची काळी बाजू स्वीकारण्याचं आणि अमर्याद ताकदीने झालेल्या चुका मान्य करण्याचं धाडस नव्हतं. सेन्सॉर बोर्डाने सिनेमा रोखला, पण इतिहास लपवता आला नाही. सतलज सिनेमाने शहीद जसवंत सिंग खालरा यांच्या बलिदानाला, त्यांच्या संघर्षाला अखेर उजेडात आणलं. 3000 वर्षांपूर्वीची ग्रीक शोकांतिका द ओडिसी असो, सम्राट अशोकाचा पश्चाताप असो किंवा आजचा सतलज सिनेमा असो, या सर्व कथा आपल्याला एकाच मूळ मूल्याची आठवण करून देतात. खरी ताकद दुसऱ्याला चिरडण्यात नाही, तर सत्तेवर विवेकाची लगाम लावण्यात असते. जेव्हा जेव्हा एखादा माणूस, समाज किंवा सरकार स्वतःला उत्तरदायित्वापेक्षा श्रेष्ठ मानू लागतं, तेव्हा तेव्हा विनाशाचा काउंटडाऊन सुरू होतो. म्हणूनच आपल्या हातात जेव्हा थोडी जरी ताकद किंवा अधिकार येतील, तेव्हा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मी या ताकदीचा वापर कोणाला सावरण्यासाठी करतोय की पाडण्यासाठी?